हॅलो नमस्कार मंडळी, मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हे बघा, बघू शकता आज मस्त सर रांगोळी कशी काढल्या छान. का असं आज तुळशीचं लग्न आहे, तुळशीच्या लग्नानिमित्त छान अशी रांगोळी काढली. इथं मी काढले, बाहेर प्रतीक्षा काढली आहे रांगोळी. छान अशी सुंदर अशी रांगोळी काढली आहे. गोंधळ कालवा तर भरपूर चालला घरामध्ये. बघू शकता असं आमची तुळस आहे, तुळशीच्या कुंड्यामध्ये रांगोळी कसं काढायला आत थोडंसं हे झाल्यामुळं, वेळ झाल्यामुळं मग लग्नाला थोडंसं हे झालं, त्या उशीर झाला. बघू शकता उसं बिसं पण आम्ही आणलं होतं काल उसं आणलं होतं, बाहेर गेलो होतो त्या निमित्तानंच. मग तुळशीच्या लग्नाच्या निमित्तानं उसं बिसं आणलं होतं. हे बघा असं छान असं मस्त उसं बिसं बांधून घेतो करतो. मग ते उसं बिसं बांधून घेऊन करून घेऊन रांगोळी काढायला करणे, आमची सगळी तयारी करायची. आणि मी तयारी करते तर कसं सगळं तिकडं इकडं गोंधळ उठला आहे. कोण बघतंय, बघत उभारतंय, कोण करतंय, कोण मदत करू शकतंय. आणि आमची चाऊचं तर मग काय, चाऊ आजचं व्हिडिओ करण्यात मग नाही ते ना. मग ते का मी बांधते तर ते जरा इकडं तिकडं होतं, जातं येतं, मग निष्ठानिष्ठी होते. नीट बांधलं जात नाही, केलं जात नाही. असं बांधून करून हे झालं केलं. बघू शकता छान असं तुम्ही. मग आता आमचं सगळं झालं, तयारी करून घेऊन मग बांधून करून ते ही करून मग आता पूजेची तयारी करायची. म्हणून पूजे तयारी करलेलं आहे. बघा हे गोंधळ किती चालला, आमच्या लेकरांची गोंधळ उठले आहे. लेकराची धावपळ चालल्या. गोंधळ आमची तनिष्का बी मध्ये रडायचं करायचं आमच्या तनिष्काचं चाललं आहे. मग तनिष्का ते ऐकत नाही का, आणि मधीच्या त्या तनिष्काला नको म्हटलं तरीसुद्धा. बघा हे पूजेची तयारी करून पूजा करून घेत आहे आम्ही. पूजा करून घ्यायचं मग सगळ्या. मग आता पूजा करायला मनाली आहे, प्रतीक्षा आहे, मी आहे. काय माय हो तुला मारले त्यांनी येर बाळा माझ्याकडे. मग सगळेजण पूजाला आहे, मनाली आहे, प्रतीक्षा आहे, मी आहे, आमची तनिष्का आहे, चाऊ आहे, सगळे आमची बच्चा पार्टी आहे चालली आहे. मग कसं पूजा करायचं, पूजेची तयारी चालू आहे. हे बघा असं हे झंपर फीस असं साईडनं आम्ही फीस बांधून घेतो. तुम्ही बघू शकताय. ते वरती बांधायचं म्हणताना वरती थोडंसं जास्तच एकदम वर होते, म्हणून असं साईडनं त्याला बांधायचं. बांधून फीस बांधून घेतलं म्हणजे केलं म्हणजे कसं होतं, दिवा फिवा आपलं जात नाही, करत नाही. म्हणून मग आणि कसं आपल्याला त्याचं हार बीर घालायला करायला छान येते. असं त्याच्यासाठी असं फीस बांधून घ्यायचं, साईडनं फीस बांधून घेऊनच मग आपली पुढची प्रोसेस चालू करायची, पूजाची तयारी. मग असं सगळं हे करून मग हे करून घेते, मी बांधून घेते. बघू शकता तुम्ही छान असं. मग छान आपलं बांधलं तरच ते आपलं ही पण उसं बिसं पण बसू शकतं. बघा आमची तनिष्का कशी गाणी म्हणती, बसू शकताय. नंतर आपलं ते उसं बिसं बांधलेले पण पडू शकतात. मग तसे त्याची पडून हे करून अशी काळजी पण घ्यायची त्याची. मग व्यवस्थित बांधून व्यवस्थित पूजा करायचं तरच मस्त अशी आपलं पूजा काय होती आणि पूजेची तयारी होती. तुळशीचं लग्न पण व्यवस्थित पार पडतं, त्याच्यासाठी करायचं नाही. मग छान पद्धतीने व्यवस्थित करायचं व्यवस्थित. आणि कसं मग आमच्याकडे जागा थोडा असल्यामुळं ना सगळं तिथल्या तिथं होते. पण काही हरकत नाही. पण देवाचं करायचं म्हटलं तर मनोभावे करायचं, मनापासून करायचं. मनापासून केलं तर सगळं व्यवस्थित होतं हे सगळं. त्याच्यामुळं मग हे असं बांधून घेऊन मी हे बघा झेंडूचे फुलं पण आले होते गच्चीवर. तुम्ही तर बघितलं गच्चीवर झाड आहे ती झेंडूच्या फुलाची आहे, ती गुलाबाच्या फुलाची पण झाड आहे ती. अशी हे झाडं बांधून घेऊन मग हे करून फुलं आणले झाडाचेच. मग घरच्या घरीच मी असा हार बनवला आहे थोडासा. मग थोडंसं ते लाकूड करून असं बांधून घेतं. काय झालं पिलू, काय झालं? हां दीदी आगाव करू नका. हां बरं खेळा. काय झालं? छान असं हार बीर बांधून घेतलं. हे बघा असं एक्स्ट्राची फुलं असलेली आपल्याला फुलं अजून बाकी कशाला लागायचे करायचे असतील म्हणून असं मी फुलं टाकून हो हां बरोबर. वरी लाईट लागली माय. मग मी फुलं टोपल्यामध्ये ठेवून घेतल्या आणि मनाला ते आरतीची तयारी करते. आरती लावून घेत्या, अगरबत्ती लावत्या, धूप दीप अगरबत्ती वस्त्रमाळ
हे सगळं व्यवस्थित आता कसं त्यांनी करायचं आता आपण केलेलं बघून त्यांनी शिकते ते शिकवले म्हणजे त्यांना कसं माहिती होते मग पुढं त्याचं त्यांनी स्वतः करतात त्याच्यामुळं मग आता पुन्हा करून दाखवायचं त्यांना तरी पण असं करते आता बघितलं ती एकदा दोनदा तीनदा मग आता ह्याच्या पुढं त्यांनी पण शाणे होते ती करते ती मग आपण सगळं सांगून द्यायचं त्यांना दाखवून द्यायचं असं पूजा करायची हे करायची म्हणून मग हे बघू शकता छान असं पूजा करायची पूजा मांडली ना व्यवस्थित तर मग सगळं चांगलं पण वाटतं हे बघा आता पूजेची हे आवळा घेतलं आहे चिंच घेतलं आहे परत फणी घेतलं आहे जोडवे घेतले मंगळसूत्र घेतले बांगड्या घेतले आरसा फणी पोळपाट बेलणं चिंच हे सगळं आणि पुरणपोळीचं नैवेद्य केलं होतं हे पुरणपोळीचं नैवेद्य पण बघू शकता तुम्ही हे सगळं ना मग असं ठेवून घेतले मी पूजाला सगळं ते लागते गरज असते मग कसं हरभऱ्याची भाजी पण आणते तो लोक असते बरं का आमच्याकडं हरभऱ्याची भाजी पण ठेवते ती लोक तुमच्याकडे ठेवते ते का नाही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये हे बघा एक सगळी वस्तू तुम्हाला मी दाखवूनच ठेवते मग आता बांगड्या हे जोडवे मंगळसूत्र परत हे बेलणं पोळपाट म्हणजे कसं त्याच्यासाठी उगत निमित्ताला म्हणून असते ते विकत तेवढंच भेटते छोटं असते लहान असलेलं कसं त्याचा मान असते मान म्हणून ठेवायचं असते सगळं ते बघा आरसा आहे फणी आहे कंगवा फणी म्हणजे आम्ही आता मागच्या भाषेत फणी म्हणत होतो कंगवा आताच्या भाषेत कंगवा फणी काय कंगवा काय सगळं एकच आहे बघा मंगळसूत्र जोडवे हे सगळं घेतलं आहे हे सुताचं दोऱ्याचं रीळ पण आहे ताटामध्ये तुम्ही बघू शकताय छान असे सरक मला तिथं जाऊन इकडे मग सरक लागते तिथं जाऊन हे असं करून ना व्यवस्थित पूजा करायची असते पूजा करून घ्यायचं मग पूजा करून घेऊनच मग नंतरचं मग मंगळाष्टिका म्हणायचं परत आरती करायची हे सगळं व्यवस्थित पूजा झालं तर मग आपल्याला चांगलं वाटतं तुळशीचं काय मग हे बघा मी असं सगळं व्यवस्थित पूजा मांडून घेते पूजा मांडून झाल्याच्या नंतरच मग मी हे फुलं बिलं सगळे व्यवस्थित ठेवून घेते आणि कशी एक्स्ट्राची फुलं होते त्याच्यामुळं तर मी ठेवली होती एक्स्ट्राची फुलं आता धूप दीप अगरबत्ती हे सगळं व्यवस्थित पद्धतशीर लावून घेऊन तिथं ठेवून पूजा करणं तर तुळस माता म्हणजे काय लक्ष्मी विष्णू आणि कसं तुमच्याकडे शालिग्राम असलं तरी शालिग्रामचं तुम्ही ठेवून पूजा करून घेऊ शकता नसलं तर आपली विष्णूची मूर्ती असली तर ते पण ठेवून घेतलं तरी चालतं नाही तर शेवटी बाळकृष्णाची मूर्ती असलं तर ते सुद्धा ठेवून घेतलं तरी तर चालते मग आमच्याकडं हे बालाजीची मूर्ती होती माझ्याकडे मी ती बालाजीची मूर्ती ठेवून घेतलं आहे तुमच्याकडे जे पण असलं तर तुम्ही ठेवून घेतलं तरी चालते असं काही नाही तेच राहावं हेच राहावं मग माझ्याकडं ते होती विष्णूची म्हणण्यापेक्षा तिरुपती बालाजीचीच मूर्ती आहे माझ्या घरी मग तेच मूर्ती मी तिथं ठेवून दिली आता तुळशीच्या कुंड्यामध्ये मग त्याची पण पूजा केली त्याला पण हळदी कुंकू सगळं लावलं हळदी कुंकू लावून घेतलं परत त्याला पण फूल अगरबत्ती धूप नैवेद्य तुळशीला पण दाखवलं आणि बालाजीच्या मूर्तीला पण दाखवलं म्हणजे पितळेची मूर्ती आहे माझ्याकडे बालाजीचं मी गेलेले आणलेली पितळेची मूर्ती त्या पितळेची मूर्ती मी ठेवून घेतले असं पद्धतशीर सगळी पूजा करायची मग नैवेद्य दाखवून झालं मग त्यांना पाणी पिणे आपण असं फिरवायचं पाणी फिरवून झालं म्हणजे कसं आपण जेवण करून पाणी पितात असं त्या देवाला पण काय झालं बाळा ते लोक चालले ती त्यांना तसं करून बघू नये मग आता हे झाल्यावर व्यवस्थित झाल्यावर हे आरती करून घ्यायची असं आरती कसं म्हणून आरती करायचं तुळशीची आरती करायची मग आरती म्हणायची तुळशीची म्हणायची आरती गणपतीची म्हणायची तुम्हाला विष्णूची आरती जी काय आरती येत असेल तर ती आरती पण म्हणायची मग काय झालं हे बघा आम्ही असं आरती करून घेते छान सुंदर अशी मी आरती करून घेतली मग मनाली आरती करून घेते छान मग एकटी आम्ही आरती करून घेतो मनाली करून घेतली अगोदर मी करून घेतले माझ्यानंतर मनाली करून घेतली आता प्रतीक्षा करते आरती तुम्ही बघू शकताय छान असं प्रत्येकाने आरती करायचं काय झालं बाळा छान असं प्रत्येकाने आरती करायचं मग तिचं झाल्याच्या नंतर ना मग आता आमच्याकडं राहिली आमची चाऊ पण हे बघू शकताय छान असं तिनं पण जसं मोठे माणसं करतात ना जे काय करतेली मोठे माणसं
तसं करते. आमच्या इथं ना तिथं गोडाऊन आहे साईडला, ते गाड्यांचं ह्याचं सारखा आवाज येतं जास्त. धान्याचं गोडाऊन आहे ना, त्या सरकारी धान्याचं गोडाऊन आहे, त्याच्यामुळं मग ते धान्याचं गाड्या येते ते आवाज करते. ती चव आमची इथं ठेवू का तिथं ठेवू चालल्या. आरतीचं ताटच चावलं, आरतीचं ताट कुठं ठेवायचं काय नाही तिला कळणं झालं. मी इथं ठेवू तिथं ठेवू म्हणलं तरी ती तिकडं ठेवू का इकडं ठेवू म्हणते. मग तिच्या हातात ताट घेऊन हे बघा बघू शकता असं मी ठेवून दिले इथं. आरतीचं ताट ठेवला. मग हे बघा सगळे म्हणून आम्ही मंगळाष्टिका म्हणता आरती. मग तिथं प्रतीक्षा थांबल्या आमच्या तनिष्काला घेऊन. तनिष्का ना सारखं रडत राहते काय कशी असती. मग हे पोरं आमचे बघा आमची बच्चा पार्टी पण लई पुढं करते. सगळेजण आम्ही मंगळाष्टिका म्हणता. मंगळाष्टिका म्हणून असं तुळशीचं 5, 6, 7 वेळा काय असते वाटते तेवढं वेळा आमचं महेश म्हणलेलं आहे. माझा मुलगा महेश मंगळाष्टिका म्हणतो आहे. मी त्याच्यासोबत आम्ही पण सगळे म्हणतो. म्हणून मग जेवढ्या वेळाचं असते का तेवढ्या वेळाच ती मंगळाष्टिका म्हणूनच मग अक्षता टाकायचं म्हणून त्यांनी मंगळाष्टिकाची तयारी करून मंगळाष्टिका म्हणून येते. मग आता त्यांच्यासोबत आम्ही पण मंगळाष्टिका म्हणायला उभारलो आहे. छान असं सुंदर अशी आमची आजची ह्याची पूजा झाली तुळशीची. लग्न मस्तपैकी तुळशीचं लग्न पार पडलं. आणि छान असं आता आजची उडवायची तयारी चालू आहे आमची. आणि बघा हे आमचा आजचा कार्यक्रम सगळं आरती बिरती झाल्याच्या नंतर हे आमचे फुलाची झाडं आणि आमचे चऊ आहे, तनू आहे, आमचा गोलू परू हे सगळे आहे ती छान असं सुंदर असं. आणि कोथिंबीर आली ती कोथिंबीरच्या वड्या पण छान असं मस्त असं कुसकुशीत कोथिंबीरीच्या वड्या पण केल्या खायला. जेवण तर पुरणपोळीचं होतं परंतु कसं कोथिंबीर जास्तीची कोथिंबीर होती, कोथिंबीर खराब होते म्हणून कोथिंबीरीच्या वड्या पण केलेलं होतं. मग कोथिंबीरच्या वड्या आता काय करणार ते हे होतं म्हणून त्याच्यासोबतच आपल्याला तोंडी लावलं होते ते करून म्हणून ते खाण्यासाठी ते पण केलं बघू शकता. हे काय काय लागते काय काय नाही ह्याला साहित्य हे बघा. हे तेवढं बेसनचं पीठ घेतलं मी. हे ओवा, तिळे, जिरे हे असं हिरवी मिरची सगळं धने जिरे घालून वाटून मी घेतलं आहे. मग छान असं कसं सगळं चवी प्रमाण असलं तरीच आपले कुठले बी पदार्थ म्हणा चांगलं लागतं चवीला खायला. काय झालं काय रडती कोण मारलं तुला रडू न मा भाऊ मी बघू मी बरं काय झालं तुला. छान असे बघा असे करून असं मी उकळून घेतले. उकळून घेऊन करून मग व्यवस्थित पद्धतीनं करायचं. माझा ब्लॉग कसा वाटला का नाही मला कमेंट करून सांगत जावा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जुनं असलं तर लाईक करत जावा. मग ते ताई छान असं कमेंट केले होते तुमचा व्हिडिओ चांगला आवडला, छान वाटला व्हिडिओ तुमचा. जे लाडूचा शेवचा मी व्हिडिओ टाकला होता ना ते मस्त असा आहे तुमचे रेसिपी म्हणून मला कमेंट आली होती छान अशी एका ताईची. मग असंच माझी रोज रेसिपीची म्हणा किंवा असे ब्लॉग म्हणा येत जातील. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल तर लाईक शेअर कमेंट करत जा. हे बघा असं छान असं मी तुम्ही हे केले काय म्हणते आपल्या कोथिंबीरीची वड्या केले होते. मग तुम्ही शालो फ्राय करा किंवा फ्राय केलं तरी पण चालतं आहे. मग मी अशा पद्धतीने मी तेवढं काही जास्त तेल घातलं नव्हतं का नाही. मग पापड्या कुरड्या पण तळलेल्या होत्या त्याच्यासोबत हे करावं म्हणून मग केलं होतं. जास्तीचं तेल मी काय टाकलं नाही कारण तुम्हाला जर जास्तीचं तेल आवडत असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि ही आमची लेकरं गावावरून आली होती बघा गावावरून नेलेली त्यांचं नुसतं मस्ती धिंगाणा. आमची तनिष्का त्यांचं बघून त्यांच्यात मग्न झाले खेळण्यात फिरण्यात. मग सगळे नाचाचं खेळाचं हिंडाचं फिराचं असं चालले. मग त्यांच्यासोबत तिनं पण नाचती हिंडती फिरती खेळती. आणि कसं एकटी त्यांच्या गावाला गेल्यावर तिने एकटी होती तिला करमत नव्हतं बोर चालतं सारखं दादा दादा. आणि आम्ही म्हणाले कसं मामी म्हणत नाही मम्मा म्हणत होती त्याच्यामुळं मग तिला तेच सवय लागल्या तेच म्हणते. आणि आता सगळं आमचं झालं ते बघा बघू शकताय. ते हे बी आमच्या तिथं झाड तोडून पडलं होतं बाबळीचं. आणि आमची मनाली प्रतीक्षा म्हणून ते झाड तोडून घेते. ती काय झालं मी खाजतो की बघा असं छान असं त्यांनी दोघी जावाजवळ मिळून झाड तोडून घेते. ती इकडं कोंबड्या चरते ती. आमची तनिष्का मी पोरं बघत बसलो आहे मी. छान असतं वातावरण आहे ढगाळ वातावरण. आमची परी ऊस खाती आहे छान. आणि सदाफुलीचं झाड आलं बघा फुलं किती भरचक बाहेर आले आमच्या इथं. माझा ब्लॉग आजचा कसा वाटला का आणि मला कमेंट करून सांगा. आणि
चला तर मग आताच लई तुमचा वेळ घेत नाही का नाही, इथाचा व्हिडिओ संपते. चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला तर मग आता व्हिडिओ बंद करते.